नमस्कार गाववाल्यांनो, सर्वात अगोदर तर तुमची सर्वांची माफी मागतोय, कारण खूप दिवसानंतर तुमका भेटू गेलोय. थोडं कामात होते. तुमका तर माहीत असा, एकदा मुंबईत इलडो माणूस आणि जोताक झोपलेलो बैल ह्यांका कधीच वेळ मिळणार नाही. पाठीवर लट्टांबर घेऊन आणि माझी छोटी छोटी पावला टाकत टाकत देवगडात जाणाऱ्या बशीची वाट बघू बोरवली केली. मी टायमावर इलय करू, पण बस काय येऊक नाही. खूप वाट बघितल्यावर एकदाची बस इली आणि मी माझ्या जागेवर जाऊन बसले. बस सुरू झाल्यानंतर बसच्या ड्रायव्हराक कळला की बसच्या टायरात हवा कमी असा. माका वाटलं प्रवाशांचं वजन झालं असं, पण आज बघतोय तर बस एकदम खाली. असा ते बस एकदाची सुरू झाली. घसो ओलो करूसाठी अमूल कूलचं दूध घेतले आणि एकदम श्रीमंत झाल्यासारखं वाटलं. कांदवली, मालाड, सायन, दादर हय थांबत थांबत ड्रायव्हर प्रवासी गोळा करत होतो. आणि प्रवाशांका गोळा करत करत गाडी एकदाची जेवणात थांबली. मी पण रोटी आणि उसळीची ऑर्डर दिलंय. काय करू, शनिवार होतो ना, नाहीतर तुमका माहिती असं माका काय खावचं असतं. आता रात्रीचे 11 वाजलेत आणि आमच्या गाडीवर आम्हाला एका मिलन पॅलेस नावाच्या हॉटेलमध्ये जेवण आणलं. जेवण ठीकठाक होतं. आता ठीकठाक होतो बोलता मी ते समजून घेतो. पाठी नावाचा बोर्ड पण आहे, हॉटेल मिलन पॅलेस. आता थोडं जेवणानंतर झोप येईल मला खूप.
तर आता बघूया जागले तर तुम्हाला जे असेल ते तुम्हाला दाखवेल, नाही तर मग सकाळी भेटूया. बस देवगडाच्या वाटेवर लागत नाही त्याच्या अगोदरच माका झोप येते. सकाळी बघतोय तर मी देवगडात होते. वाटला ड्रायव्हरांनी गाडी चांगलीच रेपटवल्या. अशा रीतीने देवगडला मी माझ्या गावी पोहोचलेलो आहे. आजूबाजूचा खूप सुंदर परिसर तुम्ही बघू शकता. सर्वत्र हिरवगार आहे. पुढचा प्रोग्राम मी तुम्हाला ब्लॉग मध्ये दाखवतो. काय बोलते नको बस वरती नको. घरच्या गच्चीवर बसून औशेच्या हातच्या इडली आणि चटणीवर दणकावून ताव मारले. वेगळ्या प्रकारची शांती इथे अनुभवायला मिळते. एकदम पीस. फ्रेंड्स, मी खातोय आईच्या हातची बनलेली सॉफ्ट इडली आणि समोर नजर आहे मग औषध घेऊन गेलंय आमच्या कुलदेवीच्या मंदिरात. थंय आमच्या कुलदेवीचे दर्शन घेतले. ॲज युजल मी दर व्हिडिओ नाही म्हणजे तो देवगडचाच व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला तसं दाखवतो. तसंच हा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तो सुंदर सीन दाखवतो आहे. इथे या बाजूला खाडी आणि समुद्र यांचा मीटिंग स्पॉट आणि खूप सुंदर बीच बोलू शकता तुम्ही. छोटंसं इकडे बघू शकता. मी इकडे नक्की या बीचला भेट द्या एकदा. तुम्ही देवगडला याल तेव्हा देवगड टू कुणकेश्वर हा कोस्टल रूट बघायला विसरू नका. या कोस्टल रूट जेव्हा तुम्ही जाल तेव्हा असं सुंदर दृश्य तुम्हाला नक्की बघायला मिळेल. कन्फर्म एन्जॉय कराल.
हर महादेव मित्रांनो. तर विषय असो असा गावाला की कुणकेश्वरच्या मंदिरात जेव्हा मी इलय तेव्हा हैसर कसला तरी काम चालू होता आणि त्याच्यामुळे मी काय बोलतोय तो आवाज अजिबात येऊक नाही आणि त्याच्यामुळे माका व्हॉइसवर करूचो लागता. तर तुम्ही प्लीज समजून घ्यावं माका. तर हकडे असा कुणकेश्वर मंदिराचो मेन दरवाजो म्हणजेच मुख्य एंट्री. आणि ह्या असं माझ्या लाडक्या कुणकेश्वर देवाचं मंदिर. मंदिराच्या समोरच असा पसरलेलो निळोशार अरबी समुद्र. मिठमुंबरी गावाकडून जेव्हा तुम्ही कुणकेश्वरला जात असाल त्या रूटवरतीच श्री स्वामी समर्थांचं मठ आहे, तिथे नक्की भेट द्या. कुणकेश्वराचं दर्शन घेऊन झाल्यानंतर परत घराकडे जाताना रस्त्यात स्वामी समर्थांचं मठ असं कैसर मग स्वामी समर्थांचं दर्शन घेऊन गेले. जेव्हा मी मंदिराचा दरवाजा उघडून आतमध्ये गेले तेव्हाच मनातून एक गाराणा बाहेर पडला. बा समर्था महाराजा, 12 गावाच्या, 12 वेशीच्या, 12 वहिवाटेच्या महाराजा, मी आणि माझ्या यूट्यूब कुटुंबात जी काय तुझी वेडी वाकडी सेवा केलेली असा ती मान्य करून घे रे महाराजा. सगळ्या बाळ गोपाळांका आणि त्यांच्या पोरा डोरांका सुखी ठेव रे महाराजा. त्यांच्या नोकरी धंद्यामध्ये त्यांका यश दे रे महाराजा. कुणकेश्वर, मुंब्रादेवी, पावनाई, रामेश्वर, गांगेश्वर यांची राठी सामील करून घेऊन दरवर्षी त्यांची आणि तुझी मर्जी चालवून आमच्याकडून तुमची सेवा करून घे रे महाराजा. आणि अशा प्रकारे गाववाले एका दिवसात आवशी बापसाक भेटून आणि मच्छीवर ताव मारून मी आमच्या महाराष्ट्र महामंडळाच्या गाडीत परत येऊक निघते. तुम्ही पण असेच मधना माझ्या वांगडा गावाक येत जा. तुमका पण बरा वाटत येतय.